नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत ॲडव्होकेट ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील शेतविहिरीच्या कामासाठी। जवळपास आपण पाहू शकता की 60 फुटापेक्षा जास्त ही विहीर खोदून झालेली आहे। साधारणपणे येथे गाळयुक्त आणि काळी मृदा असल्यामुळे कडे पद्धतीने याचे बांधकाम करण्यात येते। सर्वसाधारणपणे सगळीकडे 50 फुटापर्यंत मशीनच्या सहाय्याने विहीर खोदली जाते, पण या ठिकाणी आपण पाहू शकता की कड्याप्रमाणे 2-2 फूट खाली कडे टाकून त्यानंतर विहिरीचे खोदकाम केले जाते। माझ्यासोबत या विहिरीचे खोदकाम करणारे काही मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यावर असे निष्पन्न झाले की काळी माती आणि वाळू यांचा मोठ्या प्रमाणात ही जमीन काळी असल्यामुळे येथे सरळ खोदकाम करता येत नाही। 2-2 फूट दर दिवशी याप्रमाणे खोदकाम करून तुम्हाला बांधकाम पूर्ण करावे लागते। साधारणतः 6 इंचाचे हे जे थिकनेस आहे या कड्याची घेतली जाते। 2 फुटाचे हे कडे आहे, त्याची थिकनेस 6 इंच घेतली जाते। त्यानंतर याची जी बांधणी आहे ही थोडी स्वरूपाची, म्हणजे खाली जवळपास 2 इंच आतल्या बाजूने हे कडे दाबले जाते, जेणेकरून थेट वरच्या कडाचे जे आहे बांधकाम आणि खालचे बांधकाम हे सलग खाली यावे आणि आतल्या विहिरीचा जो गाडा आहे हा काही कमी होणे। धन्यवाद मित्रांनो, अशाच माहितीसाठी पाहत रहा देशमुख BC ब्लॉग।